हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यात प्रथम क्रमांकाचा मान. राज्यातील 305 समित्यांमध्ये आघाडीचं स्थान. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीनं आपल्या कार्यक्षमता, शेतकरी केंद्रित उपक्रम आणि नाविन्यपूर्ण व्यवस्थापनाच्या जोरावर राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करत 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय मूल्यांकनात हिंगणघाट बाजार समितीनं 200 पैकी 178 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलंय. ज्या मूल्यांकनात विविध निकषांवर समित्यांचं परीक्षण करण्यात येतं, जसं की पारदर्शकता, शेतकऱ्यांसाठीच्या सुविधा, आर्थिक व्यवस्थापन, डिजिटल यंत्रणा, कार्यक्षमता आणि सामाजिक सहभाग. हिंगणघाट बाजार समितीनं मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यामध्ये फक्त 1 रुपयात जेवणाची व राहण्याची सुविधा, अर्ध्या किमतीत विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप, शेतमाल विक्रीसाठी सुसज्ज यंत्रणा आणि डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित व्यवहार प्रणाली यांचा समावेश आहे. यामुळे हिंगणघाट बाजार समिती ही राज्यातील इतर बाजार समित्यांसाठी आदर्श ठरते. या यशामुळे समितीचे सभापती सुधीर कोठारी आणि संचालक मंडळाला शेतकरी वर्गासह सर्व स्तरातून भरभरून शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय. सन 2023-2024च्या निकषावर महाराष्ट्रामध्ये जितक्या काही बाजार समित्या आहेत 306 आणि त्यांना सगळ्यांना वर्गवारी क्रमवारी दिली जाते आणि क्रमवारी देताना वेगवेगळे निकष आहे. 4 प्रामुख्याने निकष आहे. पायाभूत सुविधा 1, आर्थिक वाटचाल कृषी उत्पन्न बाजार समितीची 2, कायद्याप्रमाणे कामकाज बाजार समिती करत आहे की नाही हे 30 व इतर सुविधा जे शेतकऱ्यांना दिली जाते ती ही 4 निकष आहे. त्या आधारावर पणन संचालक महाराष्ट्रामध्ये जितक्या बाजार समित्या आहे त्यांची वर्गवारी करत असते. ही योजना सन 2021-22 पासून सुरू झाली. वर्ल्ड बँकेच्या, विश्व बँकेच्या सहाय्याने ही योजना सुरू झाली होती. पहिल्या वर्षी 21-22 मध्ये हिंगणघाट बाजार समितीला दुसरा क्रमांक मिळाला आणि यावर्षी 23-24 मध्ये हिंगणघाट बाजार समितीला पहिला क्रमांक मिळाला. मी सर्वप्रथम आभारी आहोत सर्व शेतकऱ्यांचे, ज्यांनी या बाजार समितीवर इतकं मोठं विश्वास टाकलं आणि आपला शेतमाल या बाजार समितीमध्ये विकायला ते आणतात. आम्ही मागील 25 वर्षापासून माझं आणि माझ्या संचालक मंडळाचा हाच एक प्रयत्न आहे की शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसं मिळवून देता येईल आणि त्याला शेतमाल विक्रीसाठी म्हणजे पणनसाठी किती व्यवस्था आणि सुविधा करून देता येईल हा सुरुवातीपासून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचा धोरण राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं त्याचंच फलित असं आहे की हिंगणघाट बाजार समितीला पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 305 बाजार समितीमधून पहिला स्थान मिळालेलं आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो
जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।